नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। गोरेगाव पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवा, संजय आंधळे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी निवेदन। दिनांक 24 फेब्रुवारी पासून गोरेगाव ग्रामस्थ करणार धरणे आंदोलन। शेवगाव तालुक्यातील श्री काशी केदारेश्वराच्या पायथ्याशी असणाऱ्या व गोरेगाव येथील मोठा पाझर तलाव असून त्याची निर्मिती सन 1972 ला झालेली आहे। गेल्या 52 वर्षात या तलावाची कसलीही दुरुस्ती झालेली नाही। भौगोलिकदृष्ट्या त्या तलावाची भिंत डोंगर रांगांच्या पायथ्याला असून 8 ते 10 किलोमीटर पासून पाणी तलावात येते। वाहून येणाऱ्या पाण्याच्या तुलनेने तलावाची भिंत व पाणी साठवण क्षमता फारच कमी आहे। तलावात साठवण होत असलेल्या पाण्याच्या 10 पट पाणी सांडव्याद्वारे वाहत जाते। या तलावाची दुरुस्ती अथवा मातीच्या भिंतीऐवजी सिमेंटची भिंत केली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साठा उपलब्ध होऊन गोरेगावसह अनेक गावांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार मोनिकाताई राजळे यांना या संदर्भात निवेदन दिले असून सदर मागणीचा विचार न केल्यास दिनांक 24 फेब्रुवारी पासून गोरेगाव येथील झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे, सेवा संस्थांचे चेअरमन बाळासाहेब फुंदे, सरपंच सौ मुक्ताबाई आंधळे, उपसरपंच नवनाथ रासकर, शंकर फुंदे आदींसह ग्रामस्थ धरणे आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे। गोरेगाव येथील झाड फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे, आमच्या ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे 2 मागण्या आहेत। त्यातील पहिली मागणी अशी आहे की या गोरेगावची 1972 ला निर्मिती झालेली असून आजपर्यंत या तलावावर कुठल्याही शासनाने खर्च केलेला नाही दुरुस्तीसाठी। आमची मागणी आहे या तलावाची साठवण क्षमता वाढवा, मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारा आणि नदीपात्रात पाणी सोडण्याची सुविधा उपलब्ध जर केली तर गोरेगाव, बोदेगाव, लाडजळगाव येथील हजारो शेतकऱ्याचं क्षेत्र, हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल। आणि याच्याही पलीकड ताजनापूर इथपर्यंत जायकवाडीचं जे पाणी आलेलं आहे ते पाणी जर या साठवण क्षमता केलेल्या धरणात सोडलं तर 25 गावातील हजारो हेक्टर क्षेत्र कायम स्वरूपी बागायतदार क्षेत्र होईल। आणि त्यानंतर दुसरी मागणी आमची अशी आहे की गोरेगाव येथील भूगर्भातील पाणी पातळी 50 फुटापेक्षा 25-30 फुटावरच आहे, तरी देखील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने ह्या गावाचा समावेश सुरक्षितमध्ये न घालवता अंशतः सुरक्षितमध्ये घातल्यामुळं इथं आम्हाला अनुदानित विहीर घेता येत नाही। त्यामुळे शेकडो शेतकऱ्याला विहिरीच्या लाभापासून वंचित राहावं लागले आहे। या दोन्ही मागण्या घेऊन आम्ही येत्या 24 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी सामुदायिक धरणे आंदोलन सुरू करत आहोत। याची सर्व प्रशासनाने आणि शासनाने नोंद घेऊन आमच्या कामाची कार्यवाही करावी हे आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करीत आहे। काय करायचं, सिमेंटची भीत बांधायची, गोरेगावच्या तळ्याची एकदम उंची करायची, 10 ते 20 फूट तळ्याची भीत उंच करायची, सांडा बी सिमेंटने बांधून उंच करायचा आणि 10 ते 20 गावं ह्या तळ्याखाली येतात आणि यांची पूर्वी जमीन बागायती होती। एवढं तुम्ही शासनाने जर आम्हाला सहकार्य करून जर पाण्याची जर सोयी केली तर आमचं कल्याण होईल, असं तुम्ही आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती आहे। असं एवढं तुम्ही पक्क करून द्या आम्हाला। विलास फुंदे, राहणार गोरेगाव। हा आमचा तलाव 1972 मध्ये झालेला आहे। तो एकदम छोटा आहे। आम्हाला पाणी लांबून 10 किलोमीटरवरून ह्या तलावात येतं, पण त्याचा उपयोग होत नाही। तलाव छोटा आहे व पाणी भरपूर वाया जात आहे। त्या पाण्याचा आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला काही उपयोग होत नाही। ते पाणी डायरेक्ट नदीला वाहून जातं आणि याची जर साठवण क्षमता वाढवली शासनाने, याच्यात काय फक्त याला कमी खर्चात भरपूर साठा वाढवता येतो। याच्यात आम्हाला काय कुठं क्षेत्र अधिग्रहण करावं लागत नाही, काय नाही। हा याच्यात फक्त पाण्याची उंची वाढवली तर आम्हाला भरपूर पाणी होईल आणि 20-25 गाव आमचे ओलिताखाली येतील। त्यामुळे एवढे शासनाने आमच्याकडे दखल द्यावी। 15 ते 20 वर्षापासून आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की गोरेगावच्या पाझर तलावाची मातीची भिंत काढून एक त्याच्या जागेवर पक्की सिमेंटची भिंत व्हावं। कारण की ती भिंत 200 ते 250 मीटरची भिंत आहे। जर ती भिंत जर सिमेंटची करून त्या भिंतीची लांबी जर वाढली तर आमचं गोरेगाव सोडता की या गोरेगावच्या खाली 10 ते 15 गावं ओलिताखाली येऊन गावाचा कायमचा दुष्काळ निघून जाईल। याच्यासाठी आमची सगळ्याची मागणी आहे की शासनाने ताबडतोब याची दखल घ्यावी आणि एवढ्या तलावाचं आमचं काम हे करून द्यावा, मार्गी लावून द्यावा। प्रतिनिधी इसाक शेख, अहिल्यानगर, शेवगाव।